राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार. राजहंस प्रकाशनतर्फे मी सृष्टी शिरवाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. साहित्य विश्वातील अग्रणी असलेले राजहंस प्रकाशन, विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी हेच आपलं ब्रीदवाक्य. म्हणजे राजहंसचं पुस्तक म्हटलं ना की त्याचं साहित्य मूल्य आणि निर्मिती मूल्य हे दर्जेदार असणार यात शंकाच नाही. आजवर कविता, कथा, कादंबऱ्या या सगळ्या साहित्य प्रकारातली पुस्तकं तर राजहंसनं प्रकाशित केलीच आहेत. पण उत्कृष्ट चरित्र, आत्मकथन आणि वैचारिक ग्रंथ ही खरी राजहंसची खासियत आहे. आणि या सगळ्या परंपरेत बसणारं राजहंसचं एक नवं कोरं पुस्तक आज प्रकाशित होत आहे, ज्याचं नाव आहे सोन्याच्या संगतीत. सुनील शिरवाडकर लिखित सोन्याच्या संगतीत या पुस्तकाबद्दल आज आपल्याशी बरेच जण गप्पा मारणार आहेत. सुरुवात करूयात या पुस्तकाच्या संपादिका विनयाताई खडपेकर यांच्यापासून. विनयाताईंबद्दल सांगायचं झालं ना तर त्या स्वतः एक लेखिका तर आहेतच, पण एक साक्षेपी संपादिका आणि स्त्री प्रश्नांच्या अभ्यासिका ही त्यांची अजून एक ओळख आहे. सोन्याच्या संगतीत बद्दल बोलताना विनयाताई काय म्हणतायत ते ऐकूयात. नमस्कार. सुनील शिरवाडकरांच्या सोन्याच्या संगतीत या पुस्तकाचा हा प्रकाशन समारंभ. या वेळेची मला जरा गंमत वाटते आहे. म्हणजे असं की कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये पुस्तकाच्या बाजारपेठेत मंदी आहे, पण सुनील शिरवाडकरांच्या पुस्तकाचा जो विषय सोनं, त्या ठिकाणी मात्र तेजी आहे. हे सहज जाता आता जे वाटलं ते सांगितलं. आपला मुख्य विषय आहे काय आहे सुनील शिरवाडकरांच्या पुस्तकामध्ये. परंपरेने चालत आलेला सोन्याचा व्यवसाय सुनील शिरवाडकरांनी अगदी नेकीनी आणि हौशीनी सांभाळला. त्याबद्दलचं हे अनुभव कथन म्हणजे हे पुस्तक. काय काय सांगतात ते ह्या पुस्तकामध्ये. सोन्याचा कस कसा ओळखायचा, सोन्याची शुद्धता म्हणजे नेमकं काय असतं, सोन्याचे मणी कसे करायचे, बांगड्यांना तास पाडायचे कसे, सोन्याचे अलंकार होतात कसे, त्यासाठी नेमकी कोणती उपकरणं लागतात. सगळं काम आवरून झालं की त्या ठिकाणी जो कचरा तयार होतो, या कचऱ्यामधले सोन्याचे कण शोधायचे कसे, ते वेचून बाजूला ठेवायचे कसे, अशा बारीक बारीक गोष्टी ते आपल्याला सांगत जातात. आणि ह्या बारीक बारीक गोष्टींमधून हे पुस्तक आपल्याला आपल्याशी संवाद करतंय, काहीतरी खूप गमतीचं आपल्याला सांगताय असं आपल्याला वाटत राहतं. या ठिकाणी आणखीन एक महत्त्व आहे. सुनील शिरवाडकरांच्या पुस्तकामध्ये एक मनमोकळेपणा आहे. त्यांच्याकडे येणारी काही ग्राहक हे साधेसुधे असतात, काही ग्राहक हे लबाड असतात. तर हे लबाड ग्राहक काहीतरी पैसे मिळवण्यासाठी या लबाड ग्राहकांना जवळ करण्याचा मोह कसा होतो आणि विचार केला की त्याचे परिणाम जे दिसायला लागतात त्याच्यातून नेमकं विपरीत काय घडू शकेल, त्याचं टोक कसं दिसतं आणि मग तो मोह मी कसा आवरला आणि त्या ग्राहकाला कसं दूर केलं, हे ते मोकळेपणाने सांगतात. दुसरं म्हणजे या ठिकाणी स्वतःचं किंवा व्यवसायाचं कुठचंही उदात्तीकरण, उगाचच मोठेपणा असं शिरवाडकर करत नाही आहेत. आमचा आवाका बेताचा जास्त काही करायचं असेल तर नेमक्या कोणत्या वेळेला मोठ्या सोन्याच्या पेढीकडे आम्हाला जायला लागतं ते सुद्धा ते आपल्याला सहज सांगून जातात. नंतर आपल्या संस्कृतीच्या काही बाजू ह्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतात. सोनारांनी कान टोचणं ही आपल्याला म्हण म्हणून माहिती आणि अजूनही ही प्रथा आहे. तर बाळाचे कान टोचताना अगदी नवख्या सोनाराची पहिल्यांदा मनस्थिती काय असते, वेगवेगळ्या घरांमध्ये बाळाचे कान टोचताना अनुभव कोणता येतो ते आपल्याला शिरवाडकर अगदी सहजपणे सांगून जातात. सोन्याच्या व्यवसायातली बागेश्वरी देवी तिची पूजा कशी होते, ती म्हणजे सोनारांचं दैवत कसं आहे, ते सगळं ते आपल्याला सांगत जातात. आमच्या दृष्टीने
ह्या पुस्तकाचं आणखीन एक महत्त्व आहे. आमच्या म्हणजे राजहंस प्रकाशनाच्या दृष्टीने ह्या पुस्तकाचं आणखी एक महत्त्व आहे. मराठी माणूस उद्योजकतेमध्ये मागे आहे, त्याची पिछेहाट होते, तो फारसा यशस्वी होत नाही अशी हाकाटी गेली 25, 35, 40 वर्ष आपण ऐकतो आहोत. तर आमचे जे प्रकाशक आहेत दिलीप माझगावकर, त्यांना नेहमी असं वाटतं की मराठी तरुणांना मार्गदर्शनपर अशी उद्योजकची पुस्तके आपण प्रकाशित केली पाहिजेत. या दृष्टीने हॉटेल व्यावसायिक, कापड व्यावसायिक, आणखीन कोणकोणते छोटे छोटे व्यावसायिक अशा लोकांना त्यांनी विनंती केली होती की तुम्ही आमच्यासाठी पुस्तक लिहून सादर करा. पण त्यांचे ते प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाही. टाटासारख्या बड्या उद्योगपतीचं पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. पण काय होतं, सर्वसामान्य मराठी माणसाला, मराठी परिस्थितीतल्या माणसाला त्या पुस्तकाबद्दल आश्चर्य वाटतं, पण प्रेरणा मिळेल अशी खात्री नाही. ती वलयांकित माणसं आपल्या आवाक्याबाहेरची वाटतात तरुणांना. ह्या दृष्टीने लहान उद्योजकांच्या पुस्तकांचं राजहंससाठी महत्त्व आहे. आणि आमची ही जी इच्छा आहे त्या मार्गावरती पडलेलं हे एक पाऊल आहे सुनील शिरवाडकरांचं पुस्तक सोन्याच्या संगतीत. एका छोट्या उद्योजकांनी केलेलं हे अनुभव कथन. म्हणून राजहंसच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचं आहे. प्रकाशन समारंभ आत्ता होतो आहे, पण पुस्तक आता ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः एक घोटाळा असा करू नये. ऑनलाईन पुस्तकाची खरेदी विक्री होऊ शकते आहे, म्हणजे नेहमीच्या पद्धतीने पुस्तकं विकत मिळणार नाहीत असं नाही आहे. आमच्या सगळ्या केंद्रावरती पुस्तक आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. ते तुम्ही जरूर घ्या. आणि मराठी लोकांना ज्यांना काही व्यवसायामध्ये पडण्याची इच्छा आहे किंवा या व्यवसायाबद्दल, मराठी व्यवसायाबद्दल आस्था आहे, त्यांना ही पुस्तक जरूर भेट द्या. एवढं बोलून मी थांबते. राजहंस प्रकाशन हा एक परिवार आहे आणि ह्या परिवाराशी गेल्या 50 वर्षांपासून जोडलं गेलेलं एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे विनायक दादा पाटील. सोन्याच्या संगतीत या पुस्तकाचे ते पहिले वाचक आहेत, कारण आपल्या रसाळ शब्दांनी विनायक दादांनी सोन्याच्या संगतीत या पुस्तकाची सुरेख अशी प्रस्तावना लिहून दिली आहेत. सोन्याच्या संगतीत या पुस्तकाबद्दल दादा काय म्हणतायत ते ऐकूयात. समाज व्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय आणि बनिया या लोकांना असं वाटत असतं की भारतातली ही व्यवस्था त्यांच्यामुळे टिकून आहे, भक्कम आहे किंवा चालत आलेली आहे. परंतु हे अर्ध सत्य आहे. 12 बलुतेदार आणि इतरांच्या सहभागामुळे ही व्यवस्था सुदृढपणाने चालत आलेली आहे. ग्लोबलायझेशनमुळे ही व्यवस्था आता मोडकळीच्या उंबरठ्यावरून येऊन उभी राहिली आहे. परंतु या लोकांनी स्वतःचं जगणं, स्वतःची कला ही लिहून ठेवली तर त्याचा इतिहास म्हणून पुढे आपल्या सगळ्यांना उपयोग होऊ शकेल. सुनील शिरवाडकर हे व्यवसायाने सोनार आहेत आणि ते ही समाजव्यवस्था भक्कम असताना आणि मोडकळीस आल्या याच्या मधोमध ते उभे आहेत आणि त्यांनी त्यांचे अनुभव त्यात लिहिलेत. आणि ते अनुभव वाचल्यानंतर असं लक्षात येतं की अतिशय मोठी कलाकुसरीचं आणि याला आपण काय म्हणतो की ज्याला मोठी प्रोसेस असते अशा या अनेक समाज घटकांच्या मुळे हे सगळं आपल्याला एक संघ असं बांधलेलं दिसतं. जसं आपण सर्कसचा तंबू बघतो, रावट्यांचा तंबू बघतो, पालांचे तंबू बघतो, त्याच्यात मुख्य खांब असतोच, परंतु त्याबरोबर त्याला ज्या काही दोऱ्या ठोकून मेखा मारलेल्या असतात त्याच्या आधाराशिवाय तो तंबू उभा राहत नाही. आणि या ज्या मेखा आहेत ज्यांच्या आधारावर हा तंबू उभा होता त्या मेखा आता लिहिल्या झाल्या याचा मला आनंद आहे. आणि राजहंस
राजहंस प्रकाशनचं हे वैशिष्ट्यच राहिलेलं आहे की चाकोरी बाहेरच्या व्यक्ती, चाकोरी बाहेरचे विषय आणि चाकोरी बाहेरचे प्रसंग याच्याकरता त्यांनी मोठी जोखीम उचलून सुद्धा छपाई केली, मुद्रण केलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं. राजहंस आणि शिरवाडकर या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन. आणि हा जो दागिना आहे पुस्तक रूपाचा, हा समाज व्यवस्थेच्या गळ्यातला खूप शोभिवंत दागिना म्हणून इतिहासात याचं महत्त्व राहील याची मला खात्री आहे. सोन्याच्या संगतीत या सोनेरी पुस्तकाचे लेखक सुनील शिरवाडकर यांना खऱ्या अर्थाने लिहितं केलं ते शैलेंद्र तनपुरे यांनी. नाशिकच्या महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक असलेले शैलेंद्र तनपुरे हे एक विचारवंत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. सोन्याच्या संगतीत बद्दल बोलताना ते काय म्हणतायत ते ऐकूयात. नमस्कार. सोन्याच्या संगतीत हे सुनील शिरवाडकर यांचं पुस्तक हे खरं तर समस्त सराफ व्यावसायिकांचं आत्मकथनच म्हणावं लागेल. सुनील शिरवाडकर हे लेखक आहेत. उत्तम पद्धतीनं ललित आणि इतरही विषयांवर ते लिहित असतात. परंतु त्या पुढे जाऊन ते स्वतः हाडाचे सराफ व्यावसायिक आहेत. आपल्याला आलेले अनुभव शब्दबद्ध करताना त्यांनी जे काही स्वगत याच्यात मांडलेलं आहे ते एक प्रकारे सराफ व्यावसायिकांना किंबहुना सराफ व्यावसायिकांचा हुंकार असंच आपल्याला म्हणावं लागेल. सोनार म्हणजे कोण आणि सोनं म्हणजे काय इथपासून तर थेट सोन्याच्या तस्करीपर्यंत, सोन्याच्या गुंतवणुकीपर्यंत असे विविध विषय त्यांनी या पुस्तकात हाताळले आहेत. सुवर्ण नियंत्रण कायद्याविरोधातील सराफांच्या आंदोलनावर चक्क त्यांनी टीकाही केलेली आहे. आपल्याच व्यवसायातील या त्रुटींवर जेव्हा ते बोलतात त्यावेळेस त्यातला प्रांजळपणा, स्पष्टपणा आणि निर्भीडपणाही दिसतो. असं हे सोन्याच्या संगतीत हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे. सोनं हे सर्वांनाच आवडतं, अंगावर ल्यायला आवडतं, मिरवायला आवडतं. त्याची चकाकी पाहून आपले डोळे दिपतात. अशा या सोन्याच्या कहाणीचं त्याच्या संगतीनंच वाढलेल्या सुनील शिरवाडकरांचं हे पुस्तक अत्यंत वाचनीय झालेलं आहे. त्याचा सर्वांनीच लाभ घ्यावा. नमस्कार. सरकारी कार्यालय, तिथले अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांमध्ये साहित्यिक मूल्य रुजवली ती अभियंता हेमंत पोद्दार यांनी. जलसंपदा विभागातील एक अभियंता असलेले हेमंत पोद्दार हे खऱ्या अर्थाने एक साहित्यप्रेमी आहेत. म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांसाठी म्हणून त्यांनी एक वाचनालय सुरू केलं आणि त्या पाठोपाठ व्यासपीठ हा दिवाळी अंक सुद्धा. गेल्या 22-25 वर्षांपासून प्रकाशित होणाऱ्या व्यासपीठ या दिवाळी अंकानं नाशिकमधल्या भरपूर लेखकांना लिहितं केलंय. राज्य पातळीवर अनेक पारितोषिकं पटकावणारा दिवाळी अंक म्हणजे व्यासपीठ. या व्यासपीठ दिवाळी अंकाचे संपादक हेमंत पोद्दार हे सोन्याच्या संगतीत बद्दल काय म्हणतायत ते ऐकूयात. प्रकाशनच्या रसिक वाचकांना मी हेमंत पोद्दार, नाशिक. नमस्कार. आमचे परममित्र आणि ललित लेखक सुनील शिरवाडकर यांचं सोन्याच्या संगतीत नावाचं एक नवकोर पुस्तक राजहंस प्रकाशनने नुकतंच प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला असं जाणवतं की सुनील शिरवाडकर यांनी त्यांचा सुवर्ण कारागिरी आणि त्याचबरोबर सराफी व्यवसाय हा जितक्या असोशीनं आणि कसोशीनं केलेला आहे आणि आजही करतायत, तर त्याच्या संदर्भात त्यांच्या भावना, त्यांचं मनोगत त्यांनी या सोन्याच्या संगतीत नावाच्या पुस्तकामध्ये सविस्तरपणे आपल्याशी संवाद साधत व्यक्त केलेला आहे. त्यांना एकूणच सुवर्ण कलेविषयी खूप कुतूहल आहे आणि त्यांचं हे कुतूहल आणि त्यांचा त्या कलेविषयी असणारा सार्थ अभिमान त्यांच्या प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्याला जाणवत असतो. असं म्हणता येईल की त्यांनी या सुवर्ण कलेविषयी जे व्यवसायामध्ये आहेत किंवा येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी या सुवर्ण कलेविषयीचा घेतलेला सर्वांगीण धांडोळा म्हणता येईल असं हे पुस्तक झालेलं आहे. बरं, हे पुस्तक लिहित असताना ते त्यांच्या आईवडिलांविषयी
त्यांच्या असलेल्या श्रद्धा, त्यांच्या मनात दाटलेलं अपार प्रेम हे कधीही विसरत नाही. ते आपल्याला क्षणोक्षणी जाणवत राहते. या पुस्तकामध्ये त्यांनी खूप वेगवेगळ्या अंगाने सुवर्णकलेविषयी आणि सराफी व्यवसायाविषयी विचार केलेला आपल्याला जाणवतो. मुख्यतः सुवर्ण नियंत्रण कायदा झाल्यानंतर सुवर्ण कारागिरी करणाऱ्या कारागिरांवर आणि सराफी व्यवसायावर एकूणच काय परिणाम झाले, त्याचे फायदे काय झाले, त्याचे तोटे काय झाले, याचा पण त्यांनी एक विशेष असा शोध घेतलेला आहे. सुवर्ण कारागिरांचं एक मनात स्वप्न दडलेलं असतं की कधीतरी आपलंही सराफी दुकान असावं, सराफी दुकानाचा आपला एक वेगळा काउंटर आणि त्या संदर्भातील वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने आपल्या शोकेसमध्ये असावे. आणि हे स्वप्न श्री सुनील शिरवाडकर यांच्या पत्नी आणि त्यांच्या 2 मुलींच्या अथक परिश्रमाने सुनील शिरवाडकरांनी साकार केलेलं आहे. सोमवार पेठेमध्ये त्यांचं रसिका ज्वेलर्स नावाचं दुकान आपल्याला इथे आढळून येतं. अत्यंत मनापासून हा व्यवसाय करतायत. ते खरं तर पूर्वी नोकरीत होते, पण तरीही त्यांनी नोकरी सोडून या व्यवसायात येण्याचं ठरवलं. त्यावेळेस त्यांच्याकडे खूप काही कारागिरी होती असं नाही, पण त्यासाठी ते मुंबईला गेले. मुंबईला जाऊन त्यांनी सुवर्ण कारागिरीचं शिक्षण घेतलं. राजकोटला गेले. विविध प्रकारचे डाईज कशा वापरायच्या, शिवाय सोनं शुद्ध कसं करायचं, त्याची मनाची शुद्धता जपता जपता त्यांनी सोन्याची शुद्धताही कशी जपावी हेही सांगितलंय. आणि मोहाचे जे क्षण येतात सुवर्ण कारागिरी करताना किंवा सराफी व्यवसाय करताना तेही कसे टाळले पाहिजे, त्यांची झालेली मानसिक द्वंद्वही त्यांनी फार संवेदनशीलतेने त्यांच्या या पुस्तकामध्ये टिपलेली आपल्याला आढळून येतात. सुनील शिरवाडकर हे नुसते सराफ किंवा सुवर्ण कारागीर नाहीत किंवा सराफी व्यावसायिक नाहीत, तर नाशिकवर मनापासून प्रेम करणारे अस्सल नाशिककर आहेत. अनेक वेळा त्यांनी त्यांची नाशिकवरचे लेख, नाशिकच्या खाऊगल्ल्या असोत किंवा सराफी व्यवसायाबद्दल त्यांनी केलेलं टिपण असो, इथल्या वाड्यांविषयी त्यांनी फार साक्षेपी पद्धतीने त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत. मेन रोड जो आज अभिमानाचा विषय कधी काळी नाशिकचा होता, त्याबद्दल त्यांच्या मनात आजही प्रेम आहे. आमचं मेहर पॉइंट याबद्दलही त्यांनी यापूर्वी लिहिलेलं आहे. आणि सुवर्ण कारागिरीच नव्हे तर एकूणच सराफ पट्टा जो आहे तर त्याचं जीवन रोजचं कसं आहे आणि सराफी व्यवसायात पडल्यानंतर किंवा सुवर्ण कारागिरी करताना त्याचे येणारे फायदे तोटे, त्याबरोबर त्यांना स्वतःला बसलेले चटके आणि फटके तेही त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेले आहेत. की माणसाचा काहीही दोष नसताना त्याचे फटके आपल्याला कसे सोसावे लागतात, कधी सराफाकडून तर कधी गिरायकांकडून तर कधी पोलिसी खाक्यांकडून. अनेक वेळा आपला दोष असतोच असं नाही. तर असं हे अतिशय वाचनीय असं पुस्तक झालेलं आहे. मी सर्व वाचकांना विनंती करीन की त्यांनी एकूणच आपल्याला सुवर्ण कारागिरांचा म्हणा किंवा सराफी व्यावसायिकांचा म्हणा एकूण चकचकाट आपल्याला लोभवतो, पण त्यांचं ह्या लोभसवाण्यात येण्यामागे किती कष्ट असतात याचा धांडोळा जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक प्रत्येक साक्षी वाचकांनी वाचलं पाहिजे असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सुनील शिरवाडकरांचं आणि राजहंस प्रकाशनचं हे आगळं पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. केवळ नाशिक मधल्या नाही, राज्यातल्या नाही तर देशातल्या सहकारी बँका ज्यांना आदर्श मानतात अशी बँक म्हणजे विश्वास सहकारी बँक. या बँकेचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष श्री विश्वास ठाकूर म्हणजे नाशिक मधलं एक सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य जपणारं व्यक्तिमत्व. गेल्या अनेक वर्षांपासून 31 डिसेंबरला म्हणजेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खास नाशिककरांसाठी म्हणून ते एक सांस्कृतिक जलसा आयोजित करतात. काय नसतं या जलस्यात, म्हणजे गाणी असतात, कविता असतात, नाट्य असतं, चित्रकला, शिल्पकला अशा सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे कला क्षेत्रातल्या सगळ्या दिग्गजांना एकत्र करून खास नाशिककरांसाठी म्हणून ते एक सुंदर मेजवानी आपल्याला देतात. सोन्याच्या संगतीत या पुस्तकाबद्दल बोलताना श्री विश्वास ठाकूर काय म्हणतायत ते ऐकूयात. नमस्कार, मी विश्वास ठाकूर. खूप दिवसानंतर राजहंस प्रकाशनाचं एक छानसं पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. त्याचं नाव आहे सोन्याच्या संगतीत. आणि अर्थातच लिहिणारे जे आहे ते माझे मित्र आहे सुनील शिरवाडकर. आपल्याला माहिती आहे की शिरवाडकर ह्या नावातच खूप मोठी ताकद आहे. तसं म्हणजे सुनील शिरवाडकरांच्या मी व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या विषयांवरच्या
आणि विशेषतः नाशिकच्या जुन्या चौकांबद्दल किंवा नाशिकच्या माहितीबद्दलचे लेख खूप मी त्यांचे वाचलेले आहेत. अतिशय सुंदर असं लिखाण सुनील शिरवाडकर करतात. सोन्याच्या संगतीतलं हे पुस्तक माझ्या हातात आल्यानंतर मी ज्या वेळेला त्याची वाचायला सुरुवात केली तेव्हा ते खाली ठेवावं असं मला वाटलं नाही. म्हणजे माझं सगळ्यांना आवर्जून एक सांगणं आहे, वाचकांना, रसिक वाचकांना सांगणं आहे की ते पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा. कारण सोन्याबद्दलची आपल्याला असलेली माहिती केवळ ही फार अशी कमी अशी माहिती आहे. ती म्हणजे फक्त की सोन्याचे भाव चढले आणि सोन्याचे भाव उतरले एवढ्यापुरतीच मर्यादित सोन्याबाबतचं ज्ञान असलेल्यांची संख्या मला वाटतं माझ्यासकट बऱ्यापैकी मोठी असू शकते. सुनील शिरवाडकरांनी मात्र ह्या पुस्तकामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सोन्याचा व्यवसाय समजावून सांगितलेला आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला सराफांची दुकानं म्हणजे फार मोठी लोक असं आपण समजतो, ती खरोखरच मोठी आहेत. पण सोन्याच्या दुकानदारांचे जे सराफ आहेत, ज्या पेढ्या आहेत, त्याच्या मागे त्यांची जी कष्ट आहेत, सोनारांची जी कष्ट आहेत, ही मात्र तुम्ही विचार करू शकणार नाही. बऱ्याच वेळेला आपण सोन्याच्या काही आपण वस्तू घ्यायला गेलो की आपण मजुरी कमी करण्याबाबतची घासाघीस आपण करत असतो. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला, मला खात्री आहे की कोणीच असं सोनाराशी घासाघीस त्याच्याशी करू शकणार नाही. त्याच्यामागचं कारण, त्याच्यामागचे कष्ट हे सुनील शिरवाडकरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. म्हणजे मला इतकं छान वाटलं की मी ओळखणारे सुनील शिरवाडकर आणि सुनील शिरवाडकर बँडल स्पेशलिस्ट ही त्यांची असलेली ओळख हा खरोखरीच मला असं वाटतं की अलौकिक असा भाग आहे. छोट्या छोट्या हत्यारापासून, छोट्या छोट्या गोष्टीपासून आणि अतिशय कष्टप्रद याच्यामध्ये सुनील शिरवाडकरांनी दिवस काढले किंवा आजही सोनारीचा व्यवसाय करतात. त्यांची सचोटी आणि त्यांचा प्रामाणिकपणा हा प्रत्येक पानामध्ये आपल्याला वाचायला मिळू शकतो. आणि त्यांनी याच्यामध्ये अतिशय मोकळ्यापणाने त्यांच्या झालेल्या चुका, त्याच्यातून ते कसे बाहेर पडलेत, आलेली संकट, त्याच्यातून ते कसे बाहेर पडले, याचं अतिशय मोकळ्यापणाने त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक अतिशय वाचनीय असं झालेलं आहे. माझ्या सर्व रसिक वाचकांना माझी विनंती आहे की आपण आवर्जून हे पुस्तक अर्थातच विकत घेऊन हे आपण नक्की वाचा. आणि हे नुसतं एकदा वाचण्यासारखं नाही, तर हे पुस्तक संग्रहित ठेवण्यासाठी निश्चितच चांगलं आहे. ज्या महिलांना, अर्थात असं म्हणणं चुकीचं आहे कारण याच्या आपल्या देशामध्ये किमान 95% महिलांना सोन्याबद्दलचं आकर्षण आहे. त्यामुळे आपल्या जेवढ्या मराठी भगिनी आहेत ज्यांना सोन्याविषयी विलक्षण प्रेम असे, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. हे पुस्तक जर त्यांनी वाचलं तर मला वाटत नाही की त्यांची कुठेही फसवणूक होईल. फसवणूक होणे यापेक्षा सुद्धा सोन्याविषयीची इत्तमभूत माहिती अतिशय सोप्या, साध्या, सरळ पद्धतीने सुनील शिरवाडकरांनी इथं आपल्या समोर ठेवलेली आहे. खरं म्हणजे सुनील शिरवाडकरांचं मनापासून अभिनंदन याच्यासाठी करायचं की असे खूप व्यवसाय आहेत की जे व्यवसाय, त्या व्यवसायाबद्दलची माहिती सुनील शिरवाडकर सारख्यांनी इतरांनी जर दिली तर त्या व्यवसायाबद्दलचे इतरांच्या मनामध्ये असलेले गैरसमज जे आहेत ते दूर व्हायला निश्चित मदत होईल. आणि त्या समाजाप्रती किंवा त्या व्यवसायाविषयी लोकांचं प्रेम, आपुलकी आणि त्यांच्याविषयीचा एक आदराची भावना जी आहे ही निश्चित वाढीस लागेल याची मला खात्री वाटते. मला खात्री आहे की सुनील शिरवाडकरांच्या ह्या पुस्तकाची ही पहिलीच यांचं हे आहे. परंतु याच्या आवृत्ती, या किमान 8 ते 10 आवृत्ती याच्या भविष्यामध्ये नक्की निघतील याची मला खात्री वाटते. पुन्हा एकदा सुनील शिरवाडकरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर राजहंस प्रकाशनाला, आज महाराष्ट्रामध्ये जी काही मोजकी प्रकाशनं राहिलेली आहेत त्याच्यामध्ये अग्रक्रमाने राजहंसचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. कारण राजहंसची सगळीच प्रकाशनं अतिशय दर्जेदार अशी असतात. म्हणजे लेखक जेवढी मेहनत घेतो तेवढीच मेहनत ह्या पुस्तकावर राजहंस प्रकाशनाची टीम घेत असते हे मला आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतंय. धन्यवाद. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे खऱ्या अर्थाने वारसदार असलेले प्रशांत देशमुख म्हणजे महाराष्ट्राच्या वक्तृत्वाचा मानदंड. इतिहासाचे डोळस अभ्यासक, वर्तमानाचे भाष्यकार, भविष्याचे मार्गदर्शक असलेले अमोघ वाणीचे प्रशांत देशमुख आपल्या वक्तृत्वाने अवघा महाराष्ट्र गाजवतायत. सोन्याच्या संगतीत हे पुस्तक वाचून झाल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते ऐकूयात. मंडळी नमस्ते, मी प्रशांत देशमुख. आज जरा वेगळ्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. मी जर असं तुम्हाला विचारलं, सोनं आपल्याला आवडतं का, आणि त्याही पुढे जाऊन सोन्याच्या संगतीत राहायला आपल्याला आवडेल का? कुणाला सोन्याच्या संगतीत राहायला आवडणार नाही. पण प्रश्न फक्त इतका असतो की त्याच्यासाठी आर्थिक दृष्टीनं श्रीमंत असलेला माणूसच सोन्याच्या संगतीत राहू शकतो. पण मंडळी, आज मी तुम्हाला एक वेगळा मार्ग सांगणार आहे की ज्या मार्गामुळे
सर्वसामान्य माणूस सुद्धा वैचारिक दृष्टीनं सोन्याच्या संगतीत नक्की राहील. तुम्ही कदाचित असं म्हणाल, कोड्यात काय बोलता? अगदी सरळ सांगतोय. हे माझ्या समोर आत्ता जे पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे आमचे मित्र सुनील शिरवाडकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सोन्याच्या संगतीत. अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा हे पुस्तक घेता येऊ शकेल आणि या दृष्टीनं सोन्याच्या संगतीत राहता येऊ शकेल. मंडळी, 31 प्रकरणं या पुस्तकामध्ये आहेत आणि एक एक प्रकरण आपण जेव्हा वाचत पुढे पुढे जातो तेव्हा आपण पुस्तक हातात धरलं, पहिलं प्रकरण वाचायला सुरुवात केली की त्याच्यानंतर इतकं त्याच्यामध्ये आपण गुंतून जातो की 31 प्रकरणं संपून पुस्तक वाचून कधी संपलं हे आपल्याला कळत नाही. आणि याचं मुखपृष्ठ तर तुम्ही पाहिलं तर इतकं सुरेख आहे की आमच्या महिला वर्गानं तो दागिना पाहिल्यानंतर, ती नथ पाहिल्यानंतर या पुस्तकाच्या प्रेमात पडावं. तर सगळ्या गोष्टीचा समतोल या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे कुठल्या दृष्टीनं पुस्तक आम्हाला विचार देतं. या पुस्तकामध्ये सुनील शिरवाडकरांनी आम्हाला कोणतं ज्ञान दिलेलं आहे की आम्ही आतापर्यंत सोन्याच्या दुकानात जातो, सराफाकडून सोनं घेतो, दागिना घेतो, घरी येतो. पण याच्यामध्ये आम्हाला कळतं की गुंतवणूक सोन्यामध्ये करावी का, सोन्याची तस्करी कशी चालते, शुद्ध सोनं कसं केलं जातं, सोन्याचा कस कसा ओळखला जातो, सोन्याचे दागिने कसे घडविले जातात, सोन्याचे दागिने कसे मोडले जातात, या सगळ्याच गोष्टीचं ज्ञान आम्हाला याच्यामध्ये होतं. आपण एक वाक्प्रचार आणि म्हण ऐकतो बघा नेहमी, किंवा वापरतोही, सोनारानंच कान टोचणं आवश्यक आहे. पण या पुस्तकामध्ये सोनार कान टोचतो हे प्रकरण आहे. याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी बरोबर का नेतात, मग त्याच्या आतमध्ये जी तार घालतात त्या तारेचा उपयोग वंगण म्हणून कसा होतो, हे सगळं ज्ञान आपल्याला या पुस्तकातून होतं. तुम्ही कदाचित मित्रांनो असं म्हणाल, मग हे वाचताना ज्ञान ज्ञान आणि ज्ञान, मग हे वृक्ष वाटतं का? तर अजिबात नाही. कारण या ठिकाणी या पुस्तकामध्ये लेखकानं स्वतःचं जे अनुभव कथन केलं आहे, त्याच्यामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यातनं लेखक आम्हाला तर कळतोच, पण आम्ही त्या पुस्तकामध्ये गुंगून जातो. म्हणजे उदाहरणच तुम्हाला सांगायचं झालं तर, सुनील शिरवाडकर सोनार म्हणून जेव्हा एका घरी कान टोचायला जातात तेव्हा त्या मुलाचे आई वडील हे डॉक्टर आणि आई सुद्धा डॉक्टर असते, केवळ फक्त आजीच्या आग्रहाखातर त्या मुलाचे कान टोचले जात असतात. मग त्या घरात आलेला अनुभव असेल, किंवा 31 ग्रॅम सोन्याचा गट्टू जेव्हा आपोआपच कुठे जातो हे कळत नाही, तेव्हा लेखक ती जबाबदारी स्वतः घेतो आणि हप्त्यानं त्याचे पैसे फेडतो. यातून लेखकाचा दिसणारा प्रामाणिकपणा असेल. किंवा पावती लिहून देताना 10,000 लिहून द्यायचे तर 1 शून्य कमी दिला जातो, 1,000 लिहिले जातात. मग 9,000चं नुकसान लेखक स्वतः कसं भरून देतो. किंवा सोनं गहाण ठेवायला जेव्हा माणसं येतात तेव्हा एक प्रसंग असा येतो, कुठेतरी काम करताना सापडलेलं सोनं असतं. लेखकाचा रात्रभर विचार चालू असतो की हे सोनं स्वीकारावं का. नीतिमत्ता आणि लोभ याचा चालू असलेला संघर्ष, पण लेखकाचं संवेदनशील मन नीतिमत्तेचा विजय करतं आणि ती अभिलाषा, तो मोह, तो श्रीमंतीचा मोह लेखक टाळतो. या सगळ्या गोष्टी वाचत असताना आम्ही एकरूप तर होतोच, पण लेखक जो सोनार आहे तो सोनार आहे, पण संवेदनशील माणूस आहे म्हणून तो लेखक आहे, तो प्रामाणिक आहे, हेही आम्हाला पटतं. या पुस्तकामध्ये त्यांच्या 3 पिढ्यांचा इतिहास सांगितलाय. अगदी वडिलांचे वडील गेल्यानंतर आई मामाच्या घरी जाते, मग तिथे त्यांचे लेखकांचे वडील तो व्यवसाय शिकतात आणि त्याच्यानंतर स्वतःचा वेगळा व्यवसाय ते सुरू करतात. इथपर्यंतचा आम्ही 3 पिढ्यांचा प्रवास पाहतो. आणि या पुस्तकामध्ये लेखकानं उद्योजकतेला प्रोत्साहन दिलंय स्वतःच्या कृतीतनं. लेखक स्वतः एका कंपनीमध्ये नोकरीला होता, पण त्या कंपनीत नोकरी करत असताना तो स्वतःच्याच मनाशी विचार करतो, अरे इथे राबून आपण जे कमवतोय त्याच्यापेक्षा आपला जो पिढीजात व्यवसाय आहे तोच जर आपण केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं स्वरूप आपण जर दिलं तर निश्चितपणे आपण कंपनीत दुसऱ्याकडे नोकरी करून जे कमवतोय त्याच्यापेक्षाही जास्त स्वतःच्या धंद्यात कमवू शकतो. मग आपण नोकरी कशाला करावी.
आणि मग लेखक मनानं विचार करतो की नाही नोकरी करायची, नोकरी सोडून देतो आणि स्वतःचा व्यवसाय जो आहे तो सांभाळायला सुरू करतो. हे वाचत असताना प्रत्येक तरुणाला, आज नोकऱ्या काही सगळ्यांनाच भेटणार नाही, पण यातनं लेखक सांगतोय की तुमच्याकडे जे आहे कदाचित परंपरेने चालत आलेलं असेल तर व्यवसायामध्ये टिकून राहा, उद्योजक व्हा, असा अप्रत्यक्ष संदेशही लेखक देतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणाल तर या पुस्तकातलं जे शेवटचं समारोपाचं प्रकरण आहे, ते समारोपाचं प्रकरण इथे हृदयामध्ये जाऊन बसतं. त्या समारोपाच्या प्रकरणामध्ये लेखकानं सांगितलंय, आज लेखकाकडे सराफ म्हणून ते नावारूपाला येत आहेत. त्यांचं स्वतःचं दुकान आहे. सोनाराचं रूपांतर आता 3 पिढ्यांनंतर सराफ म्हणून झालंय. पण हे झालं असताना सुद्धा लेखक असं म्हणतोय की मला सुवर्णकार आणि स्वतःला सोनार म्हणून घ्यायलाच आवडेल. आणि याच्या पाठीमागचं उदात्त कारण त्यानं सांगितलंय. लेखक असं सांगतोय की एखादा चित्रकार जसं चित्र काढतो ही त्याची कला आहे, शिल्पकार शिल्प निर्माण करतो ही त्याची कला आहे, एखादी गृहिणी एखादा पदार्थ बनवते ही तिची कला आहे. त्याच पद्धतीनं सुवर्णकार एखादा दागिना घडवतो, सोनार एखादा दागिना घडवतो, ती त्याची कला असते, तो कलावंत आहे. आणि म्हणून मला सोनार म्हणून घ्यायला, सुवर्णकार म्हणून घ्यायला मला आवडेल. आणि त्यांनी वडिलांची, दादांची आठवण सांगितलेली आहे की दागिने घडवल्यानंतर त्या सोनाराला जो मोबदला मिळतो त्याला मजुरी म्हणू नये, त्याला घडणावळ म्हटली जावी, कारण कलावंताला मजुरी दिली जात नाहीये. आणि हे सगळं लक्षात ठेवून या लेखकाचे पाय जमिनीवर आहेत. तो सराफ होऊनही लेखक असं म्हणतोय की आजही माझ्यासाठी आयरन आणि हातोडा हे दैवत आहे. आजही लेखकाचे पाय जमिनीवर आहेत. ते वाचत असताना प्रत्येक वाचक स्वतःच्या मनाशी विचार करतो की तो जे व्यवसाय करतोय त्या व्यवसायातल्या या प्राथमिक गोष्टींच्या पुढे तो नतमस्तक होतो. मंडळी, तुम्हाला मी आनंदानं सांगेल, सोन्याच्या संगतीत या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते आमचे मित्र सुनील शिरवाडकर. हा सोन्यासारखा माणूस आहे. खरं तर आमच्या एका महेश नावाच्या मित्राच्या माध्यमातून या लेखकांची ओळख झाली 4-5 महिन्यापूर्वीच. प्रत्यक्ष भेट नाही, पण तरी सुद्धा शब्दाच्या माध्यमातून आम्ही इतके बांधले गेलेलो आहोत की आजपर्यंत आमची प्रत्यक्ष भेट नाही, पण या पुस्तकाच्या शब्दाच्या माध्यमातून आणि फोनवरील शब्दाच्या माध्यमातून आम्ही जोडलो गेलोय. विचार करा, प्रत्यक्षात भेट नसूनही आम्ही जोडलो गेलोय. याचा अर्थच हा आहे की हा माणूस सोन्यासारखा आहे. या सोन्यासारख्या माणसानं लिहिलेल्या पुस्तकाच्या रूपानं तुम्ही शब्द रूपानं सोन्याच्या संगतीत राहा आणि सोन्यासारखं व्हा. या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सोन्याच्या संगतीत या पुस्तकाचे लेखक सुनील शिरवाडकर यांचं हे पहिलंच पुस्तक. नवीन कसदार लेखकांचा शोध घेण्यासाठी राजहंस प्रकाशन एक लेखन कार्यशाळा आयोजित करत असतं. आणि या लेखन कार्यशाळेतून राजहंसला गवसलेले लेखक म्हणजेच श्री सुनील शिरवाडकर. आपल्या पहिल्या पुस्तकाबद्दल बोलताना सुनील शिरवाडकर काय म्हणतायत ते ऐकूयात. नमस्कार, मी सुनील शिरवाडकर. सोन्याच्या संगतीत या नावाने नुकतंच माझं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. राजहंस प्रकाशनद्वारा ते प्रकाशित झालेलं आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कोणी लेखी, कोणी सोशल मीडियावर. अनेकांनी ते वाचायचं आहे अजून. तर त्यांच्यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की नक्की काय आहे सोन्याच्या संगतीत या पुस्तकामध्ये. माझा जन्म सोनाराच्या घरातला, केवळ जातीने सोनार नव्हे, व्यवसायाने पण सोनार असलेल्या कुटुंबातला. आजोबा वडिलांनी आयुष्यभर सोनार कामच केले. वडिलांचा तर लौकिक होता, परिसरामध्ये समाजामध्ये एक कसबी सुवर्णकार म्हणून. हे सगळं बघत होतो मी, लहानपणापासून बघत होतो. व्यवसाय करताना कसा करायचा, काय करायचा, हे सगळं सोनारच्या मुलाला काही वेगळं शिकावं लागत नाही. शाळा झाली, कॉलेज झालं, काही काळ नोकरी पण केली आणि त्यानंतर ठरवलं की आपण नोकरी न करता आपण आपल्या व्यवसायातच पडायचं. व्यवसायात एकदा पडल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी शिकायला सुरुवात केली. तशा काही गोष्टी लहानपणापासून बघत होतोच. व्यवसाय करताना लक्षात आलं की फक्त सोनार काम आयुष्यभर करून उपयोग नाही. आज ना उद्या आपल्याला सराफी व्यवसाय सुरू करायचा आहेच. आपलं छोटंसं का होईना एक सराफी दुकान असावं असं स्वप्न बघितलं मी. ते स्वप्न पूर्ण करताना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागलं, अनेक अडचणी आल्या, अनेक प्रसंग आले. सुवर्णकार ते सराफ हा प्रवास मी कसा केलाय हे सांगण्याचा प्रयत्न केला मी सोन्याच्या संगतीत या पुस्तकामध्ये.
व्यवसाय करताना, गिरायकांशी बोलताना अनेक गोष्टी लक्षात येत गेल्या. अनेकांना सोनं, चांदी या गोष्टींमध्ये पारख कशी करायची, बेसिक काही गोष्टी पण माहीत नसतात. 22 कॅरेट म्हणजे काय, 24 कॅरेट म्हणजे काय, ह्या गोष्टी पण बऱ्याच जणांच्या कानावरच पण गेलेल्या नसतात. सोन्याची लकडी, सोन्याचं बिस्किट हातात धरायची, त्याचं वर्ण, त्याची झळाळी, त्याची चकाकी, मुख्य म्हणजे त्याचं वजन, या गोष्टी बघितलं की लोकांना खूप कुतूहल वाटतं, खूप आश्चर्य वाटतं. एवढ्याशा बुडभर किमतीची लकडीची किंमत लाखो रुपये आहे हे पण त्यांना कधी कधी मनाला पटत नाही. या सगळ्या गोष्टी असतात. सोन्याची घट कशी येते, काय येते, हा गोष्टी तर नेहमीच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. हॉलमार्क दागिने म्हणजे काय, केडीएमचे दागिने म्हणजे काय, सोन्याच्या कामात का घट येते, मोडताना का घट येते, विकताना का घट येते, खूप प्रश्न असतात लोकांचे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय मी या पुस्तकामध्ये, सोन्याच्या संगतीमध्ये. एक सुवर्णकार ते सराफ हा प्रवास आयुष्याच्या या टप्प्यावर मी पूर्ण केलेला आहे. माझं स्वतःच हे शोरूम छोटासा का झालेला आहे. आता एक सराफ म्हणूनच माझी समाजामध्ये, परिसरामध्ये माझी ओळख आहे. पण झालं काय की या मधल्या काळामध्ये या व्यवसायाशी संबंधित नसलेले अनेक लोक सराफी व्यवसायात पडलेले आहेत. मोठे भांडवलदार, कॉर्पोरेट कंपनी यांचे अलिशान चकाचक शोरूम सुरू झालेले आहेत. त्यांनी नाही म्हटलं तरी छोट्या दुकानदारांवर त्याचा विपरीत परिणाम होत चाललेला आहे. काय आहे लहान दुकानदारांच्या, सराफांच्या अडचणी, कारागिरांच्या अडचणी, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलाय मी सोन्याच्या संगतीमध्ये. हे सगळं कधीतरी कागदावर उतरून लोकांसमोर आणावं असं खूप वाटत होतं, पण नक्की त्याची दिशा मिळत नव्हती. एकदा अशीच राजहंस प्रकाशनचे डॉक्टर सदानंद बोरसेंची भेट झाली एका सेमिनारमध्ये. त्यांनी या विषयावर काहीतरी लिहावं असं मला सुचवलं. सुरुवातीला लिहिले मी, 7-8 पानं लिहिले, त्यांना पाठवलं, त्यांनी आवडलं ते, आणि हळूहळू लेखन करायला सुरुवात केली. स्क्रिप्ट पूर्ण झालं, राजहंसकडून अप्रूव्ह झालं. मुळात राजहंसकडून पुस्तक हीच माझ्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं. स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर विनय खडपेकरांनी त्याच्यावर संस्कार केले. मुखपृष्ठ बनवण्यासाठी तृप्ती देशपांडे आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली आणि मागच्या आठवड्यामध्ये हे पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. पुस्तक पूर्ण होण्यासाठी राजहंसच्या टीमनी सगळी जी मेहनत घेतली आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं, त्यावरच्या प्रतिक्रिया मला कळवाव्या अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. सुनील शिरवाडकर लिखित सोन्याच्या संगतीत या पुस्तकाबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर हे पुस्तक वाचण्याची तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल ना? तर राजहंसच्या सगळ्या शाखांवरती आता सोन्याच्या संगतीत हे पुस्तक उपलब्ध आहेच. तिथे जाऊन तुम्ही तुमची प्रत नक्की विकत घेऊ शकता किंवा घरपोच सुविधेसाठी राजहंसच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी आपली वेबसाईट आहे www.rajhansprakasan.com. तर या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचे आणि ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या सगळ्या रसिक प्रेक्षक आणि रसिक वाचकांचे मी मनापासून आभार मानते. सोन्याच्या संगतीत या सोनेरी पुस्तकाबद्दलचे तुमचे अभिप्राय ऐकण्यासाठी आम्ही नक्कीच आतुर आहोत. ते आमच्यापर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.